नमस्कार मंडळी. तर पारंपरिक वारसा लाभलेली, त्याचबरोबर वारकरी जेव्हा वारीसाठी जातात विठू माऊलीच्या, त्यावेळेस हा पदार्थ हमखास घेऊन जातात. त्याचबरोबर इतरत्र प्रवासाला जाताना किंवा लहान मुलांना डब्यामध्ये देण्यासाठी हा पदार्थ उपयुक्त आहे. तर आज आपण बनवतोय गुळातली दशमी. बनवायला सोपी आहे. चला रेसिपीला सुरुवात करूयात. येथे अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे आपण. 1 वाटी गव्हाचे पीठ घेतलेलं आहे. या दोन्हींना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. दोन्ही पिठं व्यवस्थित चाळून घ्यायची आहेत सर्वप्रथम. आता त्यामध्ये कोणत्याही गोड पदार्थाला चव येण्यासाठी त्यामध्ये थोडंसं मीठ टाकणं गरजेचं आहे. सो ते टाकून घेऊयात. विलायची आणि त्यामध्येच बडीशोप याला व्यवस्थित भाजून आपण त्याचं पावडर करून घेतलेलं ते टाकून घ्यायचं आहे. साधारण 1 कप किसलेला गूळ आहे, तो आपण त्या पिठामध्ये टाकून घेतोय. पिठामध्ये जर तसं टाकताना तुम्हाला जमत नसेल तर थंड दूध घेऊन त्यामध्ये गूळ मिक्स करून आपल्याला कणिक व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. साधारण चपातीच्या पिठापेक्षा थोडासा घट्टसर आपल्याला त्याचा डो बनवून घ्यायचा आहे. आणि जर दुधात बनवायचं नसेल तर त्याऐवजी तुम्ही पाण्यामध्ये गूळ मिक्स करून त्यापासूनही डो तयार करू शकता. तर अशा प्रकारे चपातीच्या पिठापेक्षा थोडासा घट्टसर असा आपल्याला त्याचा डो बनवून घ्यायचा आहे. आणि 10 मिनिटे ठेवूयात. नंतर आपल्याला त्याच्या दशम्या बनवायला सुरुवात करायची आहे. इथे 10 मिनिट झालेले आहेत. तर चला त्यांना आता आपण लाटून घेऊयात. थोड्याशा जाडसर अशी आपल्याला त्याच्या लाट्या बनवून घ्यायच्या आहेत. जास्त मोठ्याही नाही आणि जास्त लहानही बनवायच्या नाहीत. जसे आपण फुलक्या बनवतो सेम त्या प्रकारे त्या आकाराच्या आपल्याला बनवायच्या आहेत, परंतु फक्त थोड्याशा जाडसर आपल्याला बनवायच्या आहेत, जेणेकरून त्या मऊ राहतील आणि साधारण 8 ते 10 दिवस या चांगल्या टिकतात. चवीला अप्रतिम लागतात. तुम्हाला हवे असतील तर आणखीन जिन्नस तुम्ही यामध्ये मिक्स करू शकता, जसे की आपण त्यामध्ये काजू बदामही टाकू शकतो. तुपाचाही वापर करू शकतो, पण मी यामध्ये तुपाचा वापर केला नाही, कारण जर जास्त दिवस झाले तर त्या तुपाचा वास यायला लागेल. जेव्हा आपण खाणार असू त्यावेळेस आपण त्यावर तूप लावून खाऊ शकतो. तर मंडळी, अशा प्रकारे आपल्या दशम्या लाटून झालेल्या आहेत. त्यांना आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आपल्याला त्याला सर्वप्रथम फुल फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे. जर लो फ्लेमवर आपण त्याला भाजायला सुरुवात केली तर त्याचे तुकडे पडतील, कारण जो गूळ आहे तो वितळायला सुरुवात होईल. त्यासाठी आधी फुल फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे. नंतर गॅस बारीक करून आपल्याला त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. तुम्ही याला तूप लावू शकता आत्ताही, किंवा अशाच प्रकारे जरी भाजून ठेवल्या तरी जेव्हा आपण खाणार असू त्यावेळेस तूप गरम करून त्यावर खाऊ शकतो. लांबच्या प्रवासासाठी एक चांगला पर्याय म्हणून आहे. साधारण 8 ते 10 दिवस टिकल्या जातात. चवीला अप्रतिम लागतात. त्याचबरोबर पोटभरीचंही साधन आहे. सो मंडळी, याला आपण शेंगदाण्याची चटणी किंवा त्याचबरोबर तिळाची चटणी यासोबतही खाऊ शकतो. तर एक वेळेस या पद्धतीने या गुळाच्या दशम्या नक्की बनवून बघा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, किंवा तुमची पद्धत कशी आहे तीही कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आणखीन तुमच्या नवीन रेसिपी असतील त्याही कळवा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा. तर मंडळी, अशा प्रकारे आपल्या या दशम्या बनवून तयार झालेल्या आहेत. जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओत अशाच नवनवीन रेसिपीसहित. तोपर्यंत खात राहा, खाऊ घालत राहा, मजेत राहा. धन्यवाद.